सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मानसी। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। जगात कोणीही बदल करू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली। शिक्षणात, आरक्षणात आणि कायद्यात तरतूद करण्यात आलेल्या संविधान टिकवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले। निराला बाजार, ओल्ड KFC बिल्डिंग, मोतीवाला कॉम्प्लेक्स येथे असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जिल्हा जयंती महोत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे माजी खासदार तथा शिवसेना उभाटा गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। चंद्रकांत खैरे म्हणाले की जगात कोणीही बदलू शकणार नाही अशी या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली। शिक्षणात प्रत्येकाला संधी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे दारे खुले करून दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावनभूमीत छावणीमध्ये असलेला बंगला नंबर 9चा प्रलंबित प्रश्न लवकरच मी मार्गी लावेल असे आवाहन यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिले। कांदा व्यापारी व माथाडी कामगार यांच्यामधील संघर्षामुळे गेले 10 ते 12 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहे। जिल्हा उपनिबंधक त्यांनी व्यापाऱ्यांना कायदा लिलावात सहभागी व्हा अन्यथा परवाने रद्द करू असे आदेश दिले असून तरी देखील कांदा व्यापारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत। आज देखील बाजार समितीत सहभाग न घेता शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा व्यापाऱ्यांनी खासगी मार्केटद्वारे शेतकऱ्यांना कांदा खरेदी करणार आहे। ठाण्यात आज सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मार्फी कंपनी बस स्टॉप समोर होंडाई शोरूम जवळ पाचखाडी नाशिक मुंबई महामार्ग ठाणे या ठिकाणी नाशिक रोडकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनाचा व ट्रकचा अपघात झाला। वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळून रस्त्यावर पलटी झाले होते। तसेच सदर अपघातग्रस्त वाहनाच्या मागून येणारे वाहन हे अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने अपघात झाला होता। सदर घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, नौपाडा पोलीस कर्मचारी, एक हायड्रा मशीनसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वाहन, एक पिकअप वाहनासह तसेच अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहनासह, एक फायर वाहनासह उपस्थित होते। सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही अशी प्राथमिक माहिती आहे। या रस्त्यावरील वाहतूक सुमारे 1 तास रस्त्याच्या एका बाजूने संथ गतीने सुरू होते। गुलमुंडी परिसरामध्ये कुंभारवाड्यातील दगड गल्लीत 83 वर्षीय वृद्धाचा गावठी दारूचा अड्डा राज्य उत्पादक शुल्क विभागाने उद्ध्वस्त केला आहे। यामध्ये दारू बनविण्याचे साहित्य, रसायन आणि गावठी दारू असा 41,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शंकर नारायण आचार्य, वय 83 वर्ष असं या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे। रमजान ईद निमित्तानं राज्यात ड्राय डे जाहीर केला होता। ती संधी साधून रेकॉर्डवर असणारा आरोपी शंकर आचार्य यांनी घरीच हातभट्टी दारू तयार करण्याची योजना केली होती। ही माहिती राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांना मिळाली आणि त्यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने हे शंकर आचार्य यांच्या घरी छापा टाकून मुद्देमालासह आरोपीला अटक केली। वाघाचे संवर्धन आणि स्थलांतरण या उपक्रमाअंतर्गत नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात एकूण 4 ते 5 मादा वाघिणींना नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थलांतरित करणे प्रस्तावित होते। त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात दिनांक 20 मे 2023 रोजी सदर व्याघ्र अभयारण्यात 2 वाघिणींना निसर्गमुक्त करण्यात आले। त्यानंतर बुधवारी 1 मादा प्रजातीची वाघिणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रातून ट्रॅक्युलाइज करून जेरबंद करण्यात आली। त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करून संनियंत्रणाकरता भारतीय वन्यजीव संस्थांचे सहकार्याने सॅटेलाइट GPS कॉलर बसवून विशेष वाहनाने वाघिणीला नवेगाव नागझिरा वन्यजीव अरण्य येथे आणण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी गुरुवारी दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव पूर्व नागपूर डॉक्टर प्रवीण चव्हाण यांच्या हस्ते पुन्हा 1 मादा प्रजातीच्या वाघिणीला सदर व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याचा गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले। यावेळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। निसर्गमुक्त करण्यात आलेल्या वाघिणीच्या संचारावर सॅटेलाइट GPS कॉलर व VHFच्या माध्यमाने संनियंत्रण राखणार असून संपूर्ण संनियंत्रणाचे कार्य कमांड कंट्रोल रूम साकोली येथून नियंत्रित केले जाणार आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती।
रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पुणे जिल्ह्यात बिबट्याचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. त्यातच बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. संपत मोरे या शेतकऱ्याच्या शेतात वास्तवात असणाऱ्या धनगराच्या चिमुकल्या 1.5 वर्षाच्या मुलीवर पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यातच चिमुकलीचा जीव गेला. जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द गावातील ही घटना आहे. लोकसभा निवडणुकीत रंगत सुरू झाली आहे. उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध प्रयत्न राजकीय पक्षाकडून केले जात आहे. साम दाम दंडभेद असे सूत्र अवलंबले जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार संजय मांडलिक निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यांच्या विरोधात शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगणार आहे. या मतदारसंघातून संजय मांडलिक यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. आता त्यासाठी भाजपाचे खासदार धनंजय मांडलिक यांनी 5 कोटी रुपयाची अनोखी शर्यत लावली आहे. मतदान संघातील प्रचार सभेत त्यांनी ही घोषणा केली. महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला दिसत आहे. शिवसेनेची असलेली ही जागा शिवसेनालाच मिळणार आहे. परंतु शिवसेनाकडून विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास नाशिक लोकसभेचे तिकीट मिळणार आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे. शिवसेनाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोरस्ते यांना बोलावणे आले आहे. त्यामुळे बोरस्ते आता ठाणेकडे रवाना झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला धक्का दिला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे आणि त्यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी शरद पवार यांनी त्यांची पुण्यात भेट घेतली. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते यांनी भाजपाचा सदस्यत्व आणि पदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांना 10 एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. भाजप सोडल्यानंतर मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान जवळ आले आहे. एकीकडे प्रचाराचा धडका सुरू असताना महायुतीकडून काही जागांवर उमेदवार दिला गेला नाही. ठाणे, सिंधुदुर्ग, कल्याण, नाशिक येथील जागांवर महायुतींचा उमेदवार नाही. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. या जागेवर शिवसेनाकडून दावा केला जात असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर केली नाही. परंतु नारायण राणे यांनी प्रचार सुरू केला आहे. आता या प्रचारादरम्यान नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सरपंचांना सज्जड दमच भरला आहे. सर्वांचा हिशोब 4 जूनला होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.